लोकांना काही सेन्स नसतो बाळा, त्यांना काही सेन्स नसतोय बघ. प्रांजली मला म्हणते सापांना काही सेन्स नसतो बाळा, सापांना काही सेन्स नसतो. पण मला आहे ना सेन्स, मला आहे, मला लागतो हात लिबलिबीत. मी काय करू, अंगावर येतात काटे, सटकन सुटला हातात ना, भस्कन शिरला शर्टात, तर करू काय मी. इस राह पे तुम चल रहे हो बेटा, एक दिन पूरी तरह फंसोगे. हा म्हणत होते मी तुला नको जाऊ तरी गेलीस आपली. किती गोड आहे बघा ना हा ससा. माझ्यावर गेलाय. शक्ल देखो कितनी भोली है लेकिन अंदर से लोमड़ी है. उतर. पोरीला मी घरी घेऊन जाणार, मला खूप आवडते. खेच अजून थोडं खेच सोड, पूर्ण हात सोड. गजब बेइज्जती है. खेच मागे, खेच सोड. नमस्कार मंडळी. तर आत्ता वाजले होते सकाळचे 5:30. पण माझी सकाळ काही होत नव्हती. पण मला जायचं होतं शूटवर, त्यामुळे अलार्म कका वाजले आणि मी उठले. मग मी पटापट कसं तरी आवरलं आणि मग प्रवासामध्ये सिपरमध्ये कॅरी करण्यासाठी म्हणून मी लेमनेड घेतलं होतं, त्याची तयारी मी इथे करते आहे. चुलीवरचे कांदे पोहे आपल्या नशिबात नाहीत, मग मी साधेच आपले कांदे पोहे आणि छान माझी फेवरेट ब्रू कॉफी प्यायली आणि मग माझी सकाळची सुरुवात झाली. तर मला इतर मानवी प्रजातीपेक्षा जरा जास्तच थंडी वाजते, त्यामुळे मी हे असं झवलं टोपरं लहान बाळासारखं घालून निघाले. बाकी कर्मधर्म संयोगाने योगेशला सकाळी शूट नव्हतं, तो फ्री होता, त्यामुळे मला माझ्या पिकअप लोकेशनवरती दादरला प्रीतम हॉटेलकडे ड्रॉप करण्यासाठी त्याने मदत केली आणि मी 7च्या कॉल टाईमला बऱ्यापैकी वेळेमध्ये पोहोचले. अय्या हे बघ, जाऊ दे आता कसं दाखवेल, असंच आहे माझं पण. तर हे आहेत डिजिटल मीडियाचे सगळे जर्नलिस्ट, जे की वाट पाहत आहेत की सगळेजण कधी एकत्र येतील आणि मग आमची बस सुटेल. मग थोड्या वेळाने योगेश प्रांजलीला पिक करायला गेला स्टेशनवरती, कारण की ती स्टेशनवर पोहोचली होती. चालत यायला आणखी विलंब लागला असता, त्यापेक्षा तिला आणलेलं बरं. त्यामुळे योगेशने अशी छोटीशी एक आणखीन हेल्प केली. नेहा डबल ब्लॉगिंग पुढे चालू आपण. आम्ही चाललोय सगळ्या पार्कला. हे कवर सेम. हे बघा ही मुलगी हुशार, हिला सांगितलं आयडियलच्या वर हा लिहायला येईल. ही गेली तिकडे. कुठे गेली? तिकडे स्वामीनारायण मंदिरकडे. आता पहिलं नारळ झालंय फोडून, आता हिला फोडा. थँक्यू योगेश, तू माझ्या दोन्ही मैत्रिणींना घेऊन आलास वेळेत. चला एन्जॉय युअर योगेश फक्त मला ड्रॉप करायला आलाय, तो काही शूटवर येत नाही हे कळल्यानंतर यांचा हिरमोड झालेला. आम्ही चाललो सगुणाला भेटायला. सासू आहे माझी सगुणा. देवदास. तर मंडळी आता आम्ही चाललेलो आहोत सगुणा बागला आणि कुठलं शूटिंग आहे सिद्धार्थ जाधव बरोबर. धिंगाणा घालायला जायचं आहे इन शॉर्ट सिद्धार्थ जाधवसोबत स्टार प्रवास. तर आम्ही आता निघालो आहे, बस निघाली आणि मी आता हे ब्लॉगिंग तर सुरू केलं आहे, पण मला माहीत नाही हे कुठवर जाईल. एक तर हे एडिटला जाऊन पुढे थांबू शकतं किंवा माझं स्टोरेज फुल झालं तर इथेच थांबू शकतं. ही पहा ही पण ब्लॉगिंग करते. आज 3 जण ब्लॉगिंग करतात. कोणाचं ब्लॉगिंग नसेल कोण आहे ही ऋतू मागची. बघा आम्ही मर्ज झालो येलो ब्लॉगमध्ये. 1-1.5 तासाची झोप मी घेतली आहे.
आता मी उठले आहे. ऋतूची पण झोप झाली. ऋतू बघा मेकअप करते आहे. ते पण आता मेकअप करणार. भेटूया मेकअप केल्यानंतर. तर पहा फार काही फरक दिसत नाही आहे, पण थोडाफार मेकअप झालेला आहे आणि आम्ही पोहोचलो आणि म्हणून मला मेकअपला वेळ मिळाला. हे बघा उत्साही अतिउत्साही मग येतात ही माणसे. कॉन्फिडन्स बघायला. आता उतरताना ती लोक व्हिडिओ घेतात आमच्या दरवेळी, हे माहिती आहे, तरी पण बघा ती अशीच राहणार. नॅचरल ब्युटी. चला बघा मंडळी सगळी आलेली आहे आणि आम्ही एकमेकींना व्लॉगमध्ये. आज आमची स्पर्धा आहे कोणाचा ब्लॉग पूर्ण होणार. माझा होणार. मी असं मस्त हुडी वगैरे घालून आलेले आहे कारण की गाडीमध्ये AC होता. आपण काही नाही राहत आपण. चला 2-2च्या जोड्या करा आणि सगळ्यांनी चालू लागा. मला जवळपास शाळेतच आल्याचा फील येतो. ते शाळेची सहल जाते ना तसं वाटतंय मला. हे अगदीच खाली बघा शाळेच्या सहलीसारखं आहे. आम्ही सगळेजण चालू लागलोय आणि आत्ताच मला उंट दिसलाय. हा बघा उंटच आहे ना हा. अनुभव मला मला पण. आम्ही राजस्थानला गेलेलो बाबा उतरलो आणि त्याच्यानंतर नीट उभंही राहतात. मला पण आठवलं. थांब मी तुम्हाला दाखवते उंट. हा बघा हा तुम्ही बिस्लरीच्या ॲडमध्ये पाहिलाच असेल. इथे पण पहा आणि इथे असं काहीतरी आहे असं छान. मला वाटतं इथे ना नाश्त्याची सोय आहे. हे बघा फ्रेश होऊन तुम्ही इथे बसून छान नाश्ता करू शकता. नर्सरी पण आहे मला वाटतं. वेगवेगळ्या पद्धतीची अशी रोपटी आहे. जवळून पाहूया. भाजी मंडई पण आहे. सगळं तुम्हाला दिसतंय. मी नरेट का करते मलाच कळत नाही. आता बघू ना कसं लाकडी झोपाळा आहे. सगळ्यात सुंदर लाकडी कानातले वगैरे आहे. बाप्पा बघा किती गोड सुंदर कलाकृती. मला वाटतं हे मॅग्नेट्स आहेत फ्रीजवर लावायचे आणि हे इयरिंग्स आहेत. हँडमेड आहे सगळं आणि काका बनवतो. मुलींसाठी रूम दिलेली आणि बघा आमचं कॅमेरा वुमेन बघा पोटमाळ्यावरनं खालीवर नाचते. छान आहे ना हे. काहीतरी वेगळं वाटतं मला. बघा हा वरती वर पण जाऊया का. चला काढा आणि वर हा पहा पोटमाळा छान. आणि इथे तुम्ही इथे मस्त अंथरूण पण आहे. मला वाटतं असं मला वाटतं की आपलं गृहिणी यायला पाहिजे पण मजा आली असते. अशा ठिकाणी जायला पाहिजे. आणि ना ते मेघाधडेचं कोकणातलं घर आहे ना फार्म हाऊस ते पण असंच आहे. तिकडे पण ही सोय आहे. मी एका ब्लॉगमध्ये पाहिलं होतं. चला आता मी चेंज करते. इथे आहे मिसळ पाव आणि साबुदाण्याची खिचडी. तर मला हा झोपाळा प्रचंड आवडतो. आमच्या गावच्या घरी हा होता. माझ्या लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या याला बघून. हे बघा कौस्तुभला रंग नाही घेतला त्याचा ना. म्हणजे तू सुंदर आहेस पण यू आर ब्युटिफुल. काकांकडे सगुणाबादमध्ये आल्याच असं समोर एक शॉप आहे. इथे छान छान लाकडी खेळणी आहेत.
हा प्रकार? उंदीर आहे वाटतं. हॅजॉग बोलतात त्याला समथिंग. कोण आहे हो हा हॅजॉग? हा क्यूट आहे, मी ह्याला धरेन. पाठी काटे पण आहे. ई, मग नको. घुस आहे का? नाही 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 घुस नाही. कुठून उचलून आणलंस तू याला? तिथेच होता. त्याला कान आहेत नाहीत ना? कान आहे कान हे आहे बघ त्याला. छोटेसे कान आहेत, कसं बघतोय बघ, एकदम मिनी डुक्कर वाटतोय. नक्की कोणाला बोलायचं? याला टोचतं का रे हे? जेव्हा आई शपथ, टोचतं. असं 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 या साईड. बघा हे याचं टोचतंय, एकदम शेवयासारखं आहे. उसने काटा तो ऑलरेडी काटा है ऊपर, ऐसा काटा है, एकदम टोचताय. क्या है वो? दिसायला डुकरासारखं आहे, पण आहे उंदीर. उंदीर नाही का तो? मिनी डुक्कर. हे जोक. त्याला एक जोक सांग ना. तू ओला केलं त्याने तुझं शर्ट की ऑलरेडी होता? अच्छा, मला वाटलं सुसू हे सगळं रेकॉर्ड होतं. ठाण्याची मंडळी आलेली आहे, तर आपण त्यांना भेटूया. चला हे रील बनणार आहे. हा पहा, नितीन मोरे आलेले आहेत. चला मी माझा इंटरव्ह्यू करा, मी चालेल. ही मगाशीच आली, पण आता ओळख करून दे. आता ओळख म्हणजे ही मज्जाची नीलम. सर्वप्रथम तुमच्या बॅग जर ठेवायच्या असेल तर माझ्या पाठीमागे रूम आहे, तिकडे जाऊन तुम्हाला बॅग ठेवायच्या आहे. ही पण म्हणजे लेफ्ट साईडला तिकडे नाश्त्यासाठी सुरुवात केलेली आहे, तिकडे जाऊन तुम्ही नाश्ता करू माहिती शकता. मला चेहऱ्यानी. आणि ही मधुरा. आम्ही 22 तारखेनंतर आज भेटतोय. पोरीला मी घरी घेऊन जाणार आहे, मला खूप आवडते. ज्यांना नाश्ता करायचा असेल तर माझ्या पाठीमागच्या बाजूला जो बुफे लावलेला आहे तिकडे नाश्ता करायचा आहे. अरे भारी. सरड्याने बघा त्याची जागा निवडलेली आहे, म्हणजे तो डोक्यावर गेलेला आहे. ज्या माणसांना सरड्याला हातात कॅरी करायला कम्फर्टेबल वाटत नव्हतं त्यांनी टोपीवर वगैरे बसवण्याची आयडिया काढली. आणि मग माझ्याही मनात असं झालं की आपणही हा प्रयोग करून बघूया आणि आपल्याला जमेल. पण तो किती वाईट पद्धतीने फसला हे तुम्ही बघा आता. काका माझ्या पण टोपीवर सरडा हवा. A few moments later. बापा हा खाता पित्या घरचा दुसरा सरडा आहे. तुला काही नाही? मी एकदा हात लावला बस झाला. बघू द्या रे चला. कौस्तुभच्या घरातला प्राणी आहे. मी बघा ह्याला हात लावता, मला हात लावताना घेऊ दे. बुचकन चावणं नाही ना. इकडे उभा राहा, मला तुझं लिपली बिते आणि खरखरीत आहे एकदम. आपली जीभ कशी असते तसं आहे. किती सुंदर असे प्राणी हवे. प्राण्यांनी कसं असं असायला हवं. मी घेऊ याला. सुसू नाही ना करणार, यांच्या सुसूचा खूप घाणेरडा वास येतो. हे बघा ह्यांची भीती नाही वाटत मला. कशी गोल आहे. नाही मारे त्याला असं पकडायला लागते असं काही करत नाही. हे बघा असं घ्यायचं काही नाही करणार. कौस्तुभ कौस्तुभ फोटो काढ ना, फोटो काढ ना. अरे हे पण काळं, हे पण काळं. कसं वाटतं? किती गोड आहे बघा ना हा ससा. माझ्यावर गेलाय. मला फोटो हवाय. हे बघा कौस्तुभ काही ते चालवतोय आणि राकेश पण सॉरी हा चालवतोय आणि माझ्या बाजूला बसली आहे कस्तुरी. सो आम्ही दोघी खूप एन्जॉय करतोय कारण आम्ही फक्त बसण्याचं काम पण आम्ही तोंडावर पण पडू शकतो. गाडी थांब, तू दाखव रे. ब्रेक दाखवा रे बाबा. माझा तर स्टेरिंग आहे. इकडे बघ तू पाठीकडे फारशील. खूप भारी वाटतं असं आयतं बसायला भेटलं म्हणजे स्वर्गच होतं. हे इकडे बघ ना. हे तू मार पेंडर, तू माझ्या बरोबर राहिलाय. कसं दाखवतात काय माहिती.
समोर आलाय तलाव. चुकून तलावात गेलो तर एक शुभ बोल ग. शुभा बोल ग नार्या तर मांडवा लागले. बघा आम्ही कसे बसलो असे. ही ओपन अशी हे आहे. लेफ्ट घ्यायचा. लेफ्ट नको टर्न मारूया आपण आता. युटर्न. ए समोर पण तलाव आहे. जिस राह पे तुम चल रहे हो बेटा एक दिन बुरी तरह फंसो. तर इथे हँडमेड अशा बॅग आहेत. बघा किती सुंदर आहेत. आमची मैत्रीण श्रुतिका असती ना तर तिने एक तरी बॅग घेतलीच असते. ती घेतली असती बायकांची. ती आहेत ना 50ला आहेत. बघा किती रिजनेबल रेटमध्ये आहेत. घे ना. आणि इथे ना अशा सुगंधी अगरबत्त्या आहेत, धूप आहे, छान सोप आहेत, त्यानंतर असे कोलमचे तांदूळ, पापड आहेत, रागी, टॅमॅटो. आणि ते काय होतं तिकडे? हे सरबत आहे, सिरप आहे. ते लोणचं आणि सिरप. किती प्रकारची लोणची आहेत बघा इथे. बापरे. पण आहे मुरांबा. हे बघा प्रांजलीनी बॅग घेतली आहे. 50 रुपीज बॉक्स. छान आहे ना प्रिंट. आउटफिटला पण मस्त वाटते. हीच घे. याच्यात जाताना ही खूप भरून घेऊन जाईल. ए मस्त. ही कल्पना सुंदर आहे. ऋतुजा नालायक सुविचारवाच काढली आहे तो असं. कारण की आकाशातील तारे मोजता मोजता चंद्र आपल्या हातातून कधी निसटून जाईल हे आपल्याला कधीच कळणार नाही. बरोबर. म्हणजे तारे आहेत ना तो हा नितीन आहे आणि चंद्र मी आहे. पुढचं नाही वाचलं. सकाळची न्याहारी कधीच कळणार नाही. सकाळची न्याहारी ब्रेकफास्ट 9:30. तर या सगुणा बागमध्ये आम्ही काही मजा मस्ती करायला आलेलो नाही आहे. आम्ही आलेलो कामासाठी आणि ते काम होतं ते म्हणजे सिद्धार्थ जाधवचा इंटरव्ह्यू. तर आता सध्या स्टार प्रवाह आणि सिद्धार्थ जाधवच्या इंस्टावर तुम्हाला जेही रील्स स्पॉटिंग दिसतात या सगळ्या डिजिटल मीडियाने शूट केलेले आहेत. आम्ही थोडीफार मजा मस्ती केली आणि मग आला सिद्धार्थ जाधवच्या एंट्रीचा क्षण जिथे धिंगाणाचा 3रा सीझन येतो आहे आणि त्याच्या प्रमोशनची ॲक्टिव्हिटी सगुणा बागमध्ये झाली आहे. शॉट दाखवा. बरं ते कोणा कुठे आहे तू? नाही पण हे ओरडती. आता उतरूया का पहिलं? ढोल ढोल. टाळ्या होऊन जाते. हे तसं कठीण आहे कळलं का? धिंगाणा सारखंच कठीण आहे. आता मी उतरतो. ढोल ढोल. त्याच्यासाठी आलोय मी. ढोल ढोल. नमस्कार मी सिद्धार्थ जाधव तुमचं स्वागत करतो महाराष्ट्राच्या नंबर 1 स्टार प्रवाहच्या नंबर 1 धिंगाणेबाज कार्यक्रमात. त्याचा 3रा सीझन येतोय ज्याचं नाव आहे आता. तीन काय तिकडे करायचं? थांब नाही. हा चला. बाईट इथेच द्यायचं आहे. नाही पुढे घेऊन टाकायचे काय ते. बरं सगळे माझे मित्र आहात. बैलगाडीवर जे काय माझं झालेलं आहे ते तुम्ही छान एडिट करून. कारण तो म्युझिकली ते बिचारे विचारत होते. आम्ही तिघही घाबरलो होतो. 2 गाडी खेचत होते. गाडीवर रस्ता होता. पण थँक्यू आणि मजा करूया. थँक्यू तुम्ही आलात एवढे सगळे आणि गप्पा मारूया. चला आता एकत्र धिंगाणा बोला. आता तर इकडे छान शीतपेयाची सोय केलेली आहे. कोकम सरबत आहे. मस्त आहे. बघा इथे ना बोटिंग होते. हे बघा असं बोटीत बसून लहान मुलं पण बोटिंग करतो. सुंदर. तर आता सिद्धार्थ आला. तुम्ही तर पाहिलंच असेल. आणि आम्ही आता चाललोय थेट शेतात आणि कोणाच तरी अंगातले मस्ती बदाम फेकून मारतायत. काचा बदाम. तर हे बघा कुठे पडतात
ते बोट पण ना आपल्याच पायाने चालवायचे बरं का. तिकडे काय तुम्हाला कुणी नावाडी येणार नाही आहे. ते तुम्ही तुमचं करायचं आहे. आता माझ्यासाठी टास्क हा आहे की माझ्या मोबाईलची बॅटरी होत चालली आहे लो आणि मला आत्ताशी आम्ही सुरुवात केली एक्सप्लोअर करायला. बघूया काय होतं. घोड्यासारखं का आवाज पाय अडकून म्हणजे पडले तर नाही त्याच्यासाठीच आहे. आता हे ते बघ ते काका तर एकदम तुला सांगतो आम्ही पुढे गेलो. गबस हे हलतंय. नाही टेबल नाही आहे. मला उतरवायला कोणी आहे का? अशीच लटकत राहा. तुमसे ना हो पाएगा. मी माझ्यासाठी थांबायचं ना. चला लगेच. चला. अरे वैभव. प्रांजली कुठे आहे? हा रील बनवा. बरं तर मी फायनली इंटरव्ह्यू आटपून घेतला सुरुवातीलाच, कारण की तुम्हाला तर माहितीच असा दिवस सरतो आणि सगळ्या ॲक्टिव्हिटीज वगैरे करत बसतो. तसं तसं कलाकाराची आणि आपली दोघांची पण एनर्जी ड्रेन होऊन जाते आणि मग ते काही तेवढी मजा येत नाही. दोघांचा ओके ठीक आहे. दोघींचे मला काही प्रॉब्लेम नाही. तर 17 मिनिटाचा इंटरव्ह्यू झाला आहे. मी 5 मिनिटाचा इंटरव्ह्यू घेणार होते आणि 17 मिनिटाचा इंटरव्ह्यू झाला. माझी ना अशी सवय आहे की मी इंटरव्ह्यू घ्यायला जाते आणि बोलते माझं अगदी 5 मिनिटं आणि 5 मिनिटाची 17 मिनिटं झाली. कळलंच नाही. नेहाची ही जुनी सवय आहे. तिने पहिला इंटरव्ह्यू केलेला ना तो सुद्धा तिने असाच केलेला. म्हणजे कलाकार खरं तर रमले होते उत्तरं देण्यात, पण बाकीचे पण मीडियावाले असतात ना, सो ते त्यांची पण वेळ असते. तर नेहाला भावनाच उरत नाही एकदा गप्पा मारायला लागल्यावर. जाऊ दे. मग मी खरंच 5 मिनिटासाठी गेले होते पण मला माहीत नाही काय झालं. पण तुम्ही तो इंटरव्ह्यू पहा. आता मी चॅनलचं प्रमोशन करते. बहुत तेज हो रहा है, बहुत तेज हो रहा साल. ते मीडिया टॉक मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि नाव इथे असं फ्लॅश होईल. तर जा आणि लगेच सबस्क्राईब करा. आपले 18,000 फॉलोअर्स झालेले आहेत. आता आपल्याला 20,000चा पल्ला गाठायचा आहे. तर त्यासाठी तुमचा भरघोस प्रतिसाद हवा आहे. बापरे किती सुंदर आहे हे तर मला त्या चित्रकलेच्या वहीच्या पहिल्या पानावर माहिती असायचं मुखपृष्ठावरती. कसं वाटतंय मुखपृष्ठ काय? सी दिस जेन्सी गर्ल. मुखपृष्ठ म्हटल्यावर बघा हिचं तोंड कसं झालं. हे बघा असे कॉटेजेस आहेत. आय थिंक ह्याला कॉटेजेस म्हणतात. मला नाही माहिती याला काय म्हणतात, पण इथे येऊन राहण्याची सोय आहे बहुतेक. तुम्हाला यायचं असेल तर राहू. कसं छान पाण्याच्या ह्याच्यावर. काय म्हणलं? हां. तर इथे जेवायला बघा काय आहे. उकडलेला मका आहे, भेंडीची भाजी आहे आणि हे सलाड आहे. म्हणजे आपल्या सगळ्या शेतातल्या भाज्या आहेत. प्रणाली म्हणाली तसं. पापड आहे, लोणची आहे, हे ताक आहे इथलं आणि चपात्या आहेत. मी 2 घेतल्या चपात्या. आता बघूया. आणि पनीरची भाजी पण. तर आता दुपारची वामकुक्षी घ्यायची वेळ झालेली आहे. ही पहा ऋतू दिसत असेल तर, आणि ही आहे मी. तर अंधार तुम्हाला दिसतच असेल कारण हा फोन कस्तुरीचा आहे आणि आमचे फोन लावलेत खाली चार्जला. आम्ही जेवलो आहे मस्त. दुपारचं जेवण वरपलं आहे आणि आता आम्ही जरा पहुडलो आहे वामकुक्षी घ्यायला. आणि इथे ना मस्त असं हे बघा कौलं तुम्ही बघू शकताय. बघा असा छान अशी कौलं आणि असा हा पोटमाळा. हे बघा इथे आमच्या या पाय. म्हणजे आम्हाला एवढं सगुणा बागमध्ये आणलं आहे पण आमच्यातले अवगुणा एवढे आहेत की आम्ही इकडे येऊन पडलोय झोपायला. आणि सगळ्या पोरी विचार करा 4-5 पोरींचा गलका आहे. एक एक करून सगळ्या रूममध्ये आले झोपण्यासाठी. दुपारचं भांडी घासून झालं कशी पडतो आपण तसे. तर जरा 10 मिनिटांनी जर आम्हाला जाग आली ना तर ठीक आहे. बघा एक पण हळूहळू सगळ्या पोरी एक एक करून येत आहेत. तुम्हाला कळलं मुली कशा एकमेकींसोबत म्हणजे कशा रिलेट करू शकतात. कुणी कुणाला बोलवायला गेलं नाही पण सगळ्या आपोआप अशा गुळाला मुंग्या कशा चिकटतात तशा एक एक करून या रूममध्ये आलेल्या आहेत. जेवल्या आणि झोपायला आल्या. चला तिला घेतलं मी. तिला गुड नाईट. हा पहा शहामृग. हा ह्याच्यापेक्षा मोठा आम्ही बँगलोरला की चेन्नईला कुठेतरी गेलो होतो तेव्हा मी पाहिला होता आणि तिथे बहुधा साप पकडताय.
चला आपण आपल्या अंगातली मस्ती बघूया. बघा विषारी आहे एक नंबरची माझी कॅमेरा पर्सन. हा विषारी आहे तो नाही. दिस गर्ल इज व्हेरी हा विषारी आहे. अरे विषारी भेंडी नाही रे कोणीच नाही विषय. तू काय इथे सापांची लागवड करतेस का ग? वृषाली आहे. सॉरी विशाली नाही. वृषाली पकडायला शिकायला जायची. माझा फोटो काढा नाही. प्रांजली आणि नितीन दोघांचं बघा अंगातली मस्ती बघा. आम्ही नव्हतं घेतला आपण. नाही सॉरी तू नव्हतं. हे माझ्या आयुष्यातलं बिगेस्ट फिअर. माझ्या कॅमेरा सोनाली मॅम या तरी. तो काय माझा मित्र आहे का? त्यांना ना काही सेन्स नसतो. ओके हात लाव त्या लोकांना काही सेन्स नसतो बाळा. त्यांना काही सेन्स नसतोय बघ. ही माझी कॅमेरा पर्सन मैत्रीण प्रांजली मला म्हणते सापांना काही सेन्स नसतं बाळा, सापांना काही सेन्स नसतो. पण मला आहे ना सेन्स, मला आहे, मला लागतो हात लिबलिबीत. मी काय करू? अंगावर येतात काटे, चपकन सुटला हातात ना, भस्कन शिरला शर्टात, तर करू काय मी? एक तर बटन पण उघडे बघा काहीच. भीती वाटते ना माणसाला. हां पण तरी पण माझ्या भीतीवर ओव्हरकम केलं होतं. मला ना सापाचा फोटो असा पेपरमध्ये पाहिला तरी अंगावर असे काटे यायचे. पण एक दिवस ना आम्ही बँगलोरला गेलो होतो, मी आणि ही माझी मैत्रीण ऋतुजा आम्ही ना सापांच्या केजमध्ये गेलो होतो. तिथे भरपूर सारे साप होते. मग काय थरथर म्हणजे घाम फुटला बाई मला भर थंडीत. थंडी कुठे तिकडे होती ना. साप हे झालं मला एकदम. चला सगुणाबाग या नावामागे एक गोष्ट आहे. ती अशी आहे की सगुणाबागच्या ओनरच्या आजीचं नाव होतं सगुणा आणि त्यांचं 26व्या वर्षी 8व्या बाळंतपणामध्ये निधन झालं. आणि आजींना आवड होती पशुपालन आणि शेतीविषयक गोष्टींची आणि नातवाने हा वारसा पुढे चालवण्यासाठी म्हणून सगुणाबागेची कॉन्सेप्ट शोधून काढली आणि मग त्याचं कामकाज सुरू झालं. बरं इथे बोर्डवर दिसतात प्रचंड. ही पहा ऋतू माझा व्हिडिओ करायला सायकल चालवत आली. माझ्या हाताने मातीला आकार देण्याचा प्रयत्न केला आहे. आणि हे बघा आयुष्यातला पहिला एक्सपिरियन्स. पण आता ते सुकायला 2-2.5 तास लागतील, त्यामुळे आपण कधी घरी घेऊन नाही जाऊ शकत. पण छान कुंभार काम करून जरा छान वाटलं. व्हेरी नाईस. आता मी ऋतुजाला मी सायकल चालवताना बघून मला पण असं वाटतं की चालवावी, पण बघूया जमते का. चला मी सायकल चालवते. माझ्याकडे खरं तर दुचाकीचं लायसन आहे, पण मला सायकल चालवता येत नाही. कौन है ये लोग? कहां से आते हैं? चला आपण चालूया. आता आपण मी ना मागे ती 2 सपोर्टवाली चाकं येतात ना ती लावायची आणि मला 3 चाकी सायकल चालवता येते. ती लहान मुलांची असते अशी बसून, ती मला येते. ही 2 चाकी नाही, ही 3 चाकी. नेहाला हे पण येत असेल, बस नखरे करते. आता तुम्हाला बघून कळत असेल माझे लटपटणारे पाय. मला सारखी भीती वाटते की मी पडेन आणि या घोडेवाल्याचा धंदा चौपट. मी बघते चुकून घोड्याच्या अंगावर फायनल न मारता. ऋतुच्या अंगावर पडेल भिडेल.
अगं यात फार कष्ट आहे ऋतू. मग कष्ट सगळ्यातच असतात. मला वाटतं मी पायंडल उलटा बिलटा मारत असेल पण आता मी गोळा खाते काळा खट्टा. लिंबू दोन्ही पण नाही म्हणाले. मी आता काळा खट्टा घ्यायला आले. मध आणि लिंबू नाही म्हणाले, सगळं नॅचरल आहे. आता बघूया आपण कसं आहे हे नॅचरल. काळा खट्टा जांभळा दिसतोय पण छान आहे. थांबा, चांगला आहे हो, गोड आहे अगदी. किती % शुगर आहे यात? चांगला आहे चांगला आहे, गोड आहे अगदी. मिळेल का बघ थोडासा बघ. मुंबई सारखा नाही, गावातला गोळा आहे. सगुणाबाग मधला. सगुणाबाग. पण मला काला कट्टा. पण हा काळाच खट्टा आहे. काळाच खट्टा आहे पण तो असा दिसतोय. तो जांभळा आहे, त्यांच्याकडे गावी जांभळा असतो. काळा खट्टा. काला कट्टा पाहिजे. काला कट्टा नको, काला खट्टा. ओ यात मीठ टाकता का हो? आम्हाला जरा आंबट खायची सवय आहे. एवढं गोड बोलून गोड असं याला म्हटलं तुझ्यासारखा काला खट्टा. तीन. इथे मस्त झोपाळा आहे आणि इथे बसून आपण स्विंग करू शकतो. तर मी खूप दिवसांनी बसणार आहे झोपाळ्यावर आणि आता मी खूप फास्ट बसणार आहे. आणि इकडे बघा योगिता काय करतेस तू? तर मी आता झिप लाईन करायला चालले. त्यांनी हे सगळं लावलं आहे आणि मी आता झिप लाईन करायला चालले आहे. म्हणजे ते बघा ते असं ना वरून जायचं असतं, तसं लटकून सोडतात ना तसं. हे बघा इथून तिथपर्यंत असं करण्यासाठी ऋतूजा बघा इथे. बोल जरा. 5 किलो का मटन पकडलं तर घाबरू नकोस. एका हाताने पकडू शकतो. सोडलं तरी चालतं. काय करायचं, ऑपरेशन झालंय. अरे डोका एक काम करा, इथे बांधा. एखादी माशी तरंगत जावी तसा ऋतूने खाली उभं राहून हा व्हिडिओ काढला आणि माझा बेकार भ्रमनिराश केला. हां तर मी केलं ते फायनली एवढ्या उंचावरून. पण मी मंदच आहे जरा. मला कळायला हवं होतं की जरा आपण जरा हातपाय असे सोडून मस्त पोज वगैरे करायचा, पण मी ते सगळं नाही केलं. आणि मी नशीब डोळे नाही मिटले. मस्तपैकी असा निसर्गाचा आनंद मला असं पुन्हा करावं असं वाटतं, पण ते एकाच वेळेला आता काय करू. आणि मी आता इथे आले शेतात ऋतुजाला न्यायला. ही बघा ऋतुजा येते. ऋतुजा फार घाबरत होती आधी, पण आणि बघा सनसेट व्हायला आला. किती सुंदर आहे ना, छान आहे. म्हणजे इन जनरल ना आपल्याला असं निवांत वेळ घालवायचं असेल तर आपण इथे नक्की येऊ शकतो. आणि ऋतुजाला आपण तिचा अनुभव विचारूया, काय माहिती चांगला किंवा वाईट. माझ्या भरोशावर गेली होती, झुल्यात बसली, ती घाबरली. आता काय माहिती ते काय झालं. शूर आम्ही सरदार अशी झाली ऋतू. अगं बाई मज्जा आली ना, घाबरली नाहीस ना? सुरुवातीची काही सेकंद माझा पहिलीच वेळ होती ना ही, आणि मला तशी कुठल्याही गोष्टीची भीती वाटते. नाही हा उगाच तिला मी म्हणते नको नको, ती उगाच त्या पूर्ण हा जेवढा गॅप आहे ना त्याच्यातनच नेहा बाहेर पडेल बिडेल म्हणून तिला मी नको म्हणते. नको नेहा, खाली उतरशील कशी? त्यातनच खाली आहे नेहा. चड्डी दिसत नाही ना वर तरी हो. हे म्हणजे हा काय प्रकार आहे? अरे निती नको. अरे मी बसले. अरे बघ इकडे इकडे हे गॅप ना तिकडे पाहिजे. अरे निती मी ते केलं माहितीये, किती मजा आली. हा म्हणत होते मी तुला नको जाऊ तरी गेलीच आपली.
माझा मोबाईल पकड ना. खाली कोणीतरी मला पकडाय. अरे अशीच निघते ना. अगं उतर ना, उडी मार. उतर उतर. काय झालं? तू फास्ट चालल्यावर मजा आली. आता आम्ही आलो आहोत निशाणा साधायला. नाही ग थांब. सुरुवात इथून आहे की धनुष्य पकडायचं. खरं तर आपल्याला माहीतच आहे धनुष्याचा इतिहास. आता निवडणुका तोंडावर आहेत. हे नाही, आम्ही इथून घेते, तू इथून हे. अरे पण अहो दाखवता का कसं करायचं ते. अगं घे, तुला वाटेल तसं मार. हे बघा कुणीतरी दाखवा. कॅमेरा कव्हर करून व्यवस्थित दाखवा. दाखवा कसं करायचं. तर पुढची क्लिप मधला क्षण जो आहे तो अनएक्सपेक्टेड आणि सगळ्यात फनीएस्ट आणि इपिक मोएवाला क्षण होता. पण त्यासाठी तुम्हाला तो कॉन्व्हर्सेशन व्यवस्थित ऐकावा लागेल. दादा मला पण एकदा करायचं. तीनच बाण शिल्लक आहेत. तुम्हीच करा. नाही मी नाही करत. दोन बोटांनी पकडा असं बघा. दाऊदचा फोटो लावलाय मध्ये. हे पाहिजे ना मोटिवेशन पाहिजे. मोटिवेशन काय नाही, माझा वर्ण गेला. वर खेच मागे खेच खेच जोरात खेच. मी बाजूला होतो. खेच अजून मागे जोरात. खेच अजून थोडं खेच. खेच सोड पूर्ण हात सोड. तू ये ना तू कर. एक मिनिट पकड. खेच मागे खेच सोड पूर्ण हात सोड. हा मग एरो आणि हे पण ब्लॉग पण ऍड करा. पकड आता. डोळा फोडशील शिकवणार. खेच मागे ना, हात बाहेर काढा. खेच मागे सोड. मधुरा 2 hours later. आणि आता मी मस्त कॉफी पिते. खरं तर नाश्त्याची वेळ आहे पण मला भूक अजिबात नाही लागली आहे. बघू जर खायची इच्छा झाली तर मी खाईन. आताच मी नेमबाजी आणि ते सायकलिंग केलं जरा. जाऊ नको माझी स्टफी आहे एवढा. ज्याला आपण हे केलेला ना तो आहे का हा एवढा. हो एवढा जरासं बारीक असं किंचित पण बाकी एवढाच आहे. आम्हाला सगुणा बॅगमधून छानसं गिफ्ट हॅम्पर मिळालं. इकडे ना या बॅग्स होत्या आणि मी ऑलरेडी ही बॅग विकत घेतली इथनं आणि मला माहित नव्हतं की हॅम्परमध्ये मिळतं. आता माझ्याकडे 2 बॅग्स आल्या. ह्याच्यामध्ये ना ब्रोशर आहे त्यांचं आणि काय काय लिहिलेलं आहे. हा म्हणजे ह्याच्यामध्ये ना पूर्ण डिटेल्स आहे की तुम्ही कसं बुक करू शकता काय सगळंचं सगळं आहे यामध्ये. म्हणजे इथल्या ॲक्टिव्हिटीज वगैरे त्याचे रेट सगळंचं सगळं आहे. नंतर ऋतुजाचा ब्लॉग बघा तुम्हाला सगळं वाचून दाखवेल तिच्या घरी जाऊन. नाही बाई एवढं काही वाचून नाही दाखवणार मी. पानं पडलेल तुम्ही. आणि आम्हाला लोणचं दिलंय. लिंबाचं तिखट लोणचं आहे. तर छान वाटलं. हे बघा आम्हाला गिफ्ट मिळालं आहे आणि आम्हाला जेवायला पण दिलंय. हे बघा म्हणजे आता बस थांबणार नाही बाहेर त्यामुळे टाइमपास करायला काही मिळणार नाही असो. तर आता फायनली आमचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. ऋतू कसं वाटलं तुला? खूप छान. इतका कमाल एक्सपिरियन्स होता. कसा वेळ गेला कळलं देखील नाही. त्यानंतर जे काही आम्हाला रिटर्न गिफ्ट्स मिळालेले आहेत ते खूप सुंदर आहे आणि खूप छान आठवणी आहेत आजच्या दिवसाच्या. आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंट करून कळवा नाही. तर मंडळी आम्ही खेळत आहोत दमशराज आणि अतिशय बेसुरी अशा हे अंताक्षरी आहे. सॉरी हा मला बोलवलं दमशराज खेळायला आणि अंताक्षरी खेळायला लागले सगळे. चला चला आता आपण दमशराज आता खेळला. तर निकिता सालाबाद प्रमाणे कोल्हापूरचा म्हातारा शेकोटीला गेला. कोल्हापूरचा म्हातारा शेकोटीला गेला. कोल्हापूरचा म्हातारा शेकोटीला
शेकोटीला गेला. कोल्हापूरचा म्हातारा शेकोटीला गेला. कोल्हापूरचा म्हातारा म्हाताऱ्याची बायको शेकोटीला गेले. कोल्हापूरचा म्हातारा म्हाताऱ्याची बायको शेकोटीला गेले. कोल्हापूरचा म्हातारा म्हाताऱ्याची बायको बायकोचा कुत्रा शेकोटीला गेले. कोल्हापूरचा म्हातारा म्हाताऱ्याची बायको बायकोचा कुत्रा शेकोटीला गेले. कोल्हापूरचा म्हातारा म्हाताऱ्याची बायको बायकोचा कुत्रा कुत्र्याची शेपटी शेकोटीला गेले. कोल्हापूरचा म्हातारा म्हाताऱ्याची बायको बायकोचा कुत्रा कुत्र्याची शेपटी शेकोटीला गेले. कोल्हापूरचा म्हातारा म्हाताऱ्याची बायको बायकोचा कुत्रा कुत्र्याची शेपटी शेपटीवरची माशी शेकोटीला गेली. शेकोटीला गेली. शेकोटीला गेली. शेकोटीला गेली. हे घ्या पुढे घ्या. कोल्हापूरचा म्हातारा म्हाताऱ्याची बायको बायकोचा कुत्रा कुत्र्याची शेपटी. तर परतीच्या प्रवासात आम्ही दमशराज खेळत खेळत आलो. आम्ही इंग्रजी चित्रपटापासून घेऊन ते मराठी सिरियलपर्यंत सगळं काही कव्हर केलं. तुझी बस. आता दुसरा शब्द सांगते त्याच्यातला पहिला. आम्ही आता जेवायला घेतलंय. खरं तर आम्हाला निघताना पॅकेट दिले होते जेवायचे. ह्याच्यामध्ये कसं दाखवू आता हे बघा. तर आम्ही दोघींनी आता एकाच कंटेनरमध्ये जेवायला घेतलंय कारण आमच्या दोघींची भूक खूप कमी आहे. आणि मला भीती पण वाटते चालू ट्रॅव्हलमध्ये खायला. मला जरा भीतीच वाटते त्यामुळे जरा हलकंसच खाऊया पण भूक पण लागली. सगळ्यांनी इकडे बघा. बघा रे बघा. बघ मी बघते तरी मला घेतच नाही. चला चला तुला पण घ्याय बघा. चला चला. हे पहा आम्ही एवढे सगळेजण पायी चाललेलो आहोत. तर आता फायनली माझं डेस्टिनेशन आले आणि मी आता निघणार आहे. तर हा ब्लॉग मी इथे संपवते कारण माझी बायकोने त्याची लायकी दाखवली आहे. त्याचं थोडेसे त्यामुळे आपण खेळूया पुढच्या ब्लॉगमध्ये जर्नी केल्या. One hour later. चल पटकन लेट होत आहे. चला घरी जाऊया.